नमस्कार, मी स्वाती कांबळे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील 2021 या शैक्षणिक वर्षातील पी-एच-डी ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे याचे डिटेल्स आपण या व्हिडिओ सीरीजच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी-एच-डी एंट्रन्स एक्झाम म्हणजे पेटच्या रिझल्टनंतरच्या काही महत्त्वाच्या स्टेजेस कोणत्या आहेत हे डिस्कस केलेलं आहे. तर तो व्हिडिओ देखील नक्कीच पहा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी-एच-डीच्या इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, आपला रिसर्च टॉपिक निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत त्या कोणत्या आहेत आणि पी-एच-डी इंटरव्ह्यूला जाताना जे रिसर्च प्रपोजल किंवा सिनॉप्सिस बनवायचं असतं त्याचा फॉर्मॅट कसा असावा हे डिस्कस करणार आहोत. तर हे सर्व डिटेल्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. एक महत्त्वाची गोष्ट अशी की इंटरव्ह्यू कधी कंडक्ट केला जाणार आहे आणि तो कसा केला जाणार आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही क्वेरी आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की युनिव्हर्सिटीच्या रूल्सनुसार पी-एच-डी एंट्रन्स एक्झाम म्हणजे पेटचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विदिन द पिरियड ऑफ 30 डेज प्रत्येक सेंटर हे आपले इंटरव्ह्यूचे शेड्यूल्स डिक्लेअर करतं आणि इंटरव्ह्यू कंडक्ट करतं. तर आयडियली 30 डेज हा वेळ असणार आहे इंटरव्ह्यू आणि रिझल्टच्या मधला. तर तुम्ही हा वेळ तुमच्या इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी युटिलाइज करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये क्वेरी आहे की वर इंटरव्ह्यू होईल का युनिव्हर्सिटीमध्ये इंटरव्ह्यू होईल. तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक सेंटर सिलेक्ट केलेलं आहे जे की तुमचं रिसर्च सेंटर असणार आहे. तर तुमचे हे जे पी-एच-डीचे इंटरव्ह्यूज असतात ते त्या सेंटरकडून कंडक्ट केले जातात. तर तुमचा इंटरव्ह्यू हा त्या सेंटरकडून ऑर्गनाईज केला जाईल आणि तिथेच तो कंडक्ट केला जाईल. तर नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये हे सर्व इंटरव्ह्यू ऑफलाईन मोडमध्ये होतात जिथे की तुम्हाला त्या सेंटरवर जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा असतो. पण कदाचित यावर्षी पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमुळे हे इंटरव्ह्यूज ऑनलाईन मोडमध्ये कंडक्ट केले जातील. पण हे सर्व डिटेल्स ते सेंटर तुमच्याशी कम्युनिकेट करेल. तर तुम्हाला इंटरव्ह्यू रिलेटेड काही क्वेरीज असतील इथून पुढे तर तुम्ही तुमच्या सेंटरशी कम्युनिकेट करू शकता आणि इंटरव्ह्यूचं टाईम टेबल देखील ते सेंटर तुम्हाला कन्वे करेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू द्यायला हवा. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न होता की रिसर्च सेंटर मी आत्ता बदलू शकतो का? तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जे सेंटर निवडलेलं आहे ते तुमचं रिसर्च सेंटर असं कन्सिडर केलं जातं आणि तेच सेंटर असतं जिथे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला लागतो आणि जर पुढे सिलेक्शन झालं तर त्याच सेंटरमध्ये तुम्हाला तुमचा पी-एच-डीचा रिसर्च कॅरी आउट करायचा असतो. तर रिसर्च सेंटर हे या पॉईंटला तुम्हाला चेंज करता येऊ शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू देत नाही आणि तुमचं फायनल ॲडमिशन होत नाही, तर फायनल ॲडमिशननंतर काही सर्कमस्टान्सेसमध्ये, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्ही तुमचं रिसर्च सेंटर चेंज करू शकता. पण सध्या इंटरव्ह्यू होईपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचं रिसर्च सेंटर बदलू शकत नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घ्यायला हवी. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी पुन्हा एम्फसाइज करते की मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं होतं की रिसर्च एरियाबद्दल तुम्हाला क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक सब्जेक्टनुसार, प्रत्येक स्ट्रीमनुसार हे टॉपिक्स आणि हे रिसर्च एरियाज वेगवेगळे असणार आहेत. तरी काही जनरल गोष्टी अशा असतात ज्या सर्व सब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहेत, की तुम्ही जेव्हा पी-एच-डी करता तेव्हा तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये आणि त्या सब्जेक्टमधल्या त्या एरियासोबत जवळपास 3 ते 5 वर्ष काम करत असता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुमची त्यामधल्या त्या एरियाबद्दल तुमची आवड असली पाहिजे. तुमचा कुठलाही सब्जेक्ट जरी असला तरी त्यातला एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये किंवा एखादा स्पेसिफिक टॉपिक तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतो किंवा तुम्हाला असं वाटतं की याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला हवं किंवा याच्यावर रिसर्च करायला हवा. तर असा जो टॉपिक असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तो टॉपिक तुम्ही निवडू शकता. तो हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे रिसर्च टॉपिक निवडण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया असा तुम्ही अप्लाय करू शकता की या एरियामध्ये किंवा या सब्जेक्टमध्ये याच सिमिलर टॉपिकवर आधी कोणकोणत्या प्रकारचे रिसर्च झालेले आहेत. तर हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता की आधी कोणी याच्यावर रिसर्च केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या जवळच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीला व्हिजिट करू शकता. तिथे तुम्ही थेसिस बघू शकता. तुम्ही शोधगंगा ही जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे जिथे तुम्हाला सर्व युनिव्हर्सिटीजमधले थेसिस पाहायला मिळतील. तिथे व्हिजिट करून तुमच्या सब्जेक्टमधले वेगवेगळे थेसिस पाहू शकता. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या सब्जेक्टमधल्या त्या एरियामध्ये कशा प्रकारचा रिसर्च झालेला आहे आणि जर तुम्हाला वाटलं की या सब्जेक्टकडे कोणत्यातरी एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं जाऊ शकतं किंवा अशा प्रकारे रिसर्च केला जाऊ शकतो, तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घेऊ शकता. याच्यानंतर तुमच्या रिसर्च एरियामध्ये जे लोक ऑलरेडी काम करत आहेत किंवा जे तुमचे एखादे प्रोफेसर असतील ते त्या सब्जेक्टमधले एक्सपर्ट असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोलून तुमचा एरिया जास्तीत जास्त डिफाईन करण्याचा प्रयत्न करू शकता. तर तुम्ही जेव्हा एरिया तुमचा डिफाईन करता, तुम्ही एका स्पेसिफिक पॉईंटपर्यंत येऊन पोहोचता, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं सिनॉप्सिस किंवा रिसर्च प्रपोजल बनवायला सुरू करू शकता. तर इंटरव्ह्यूच्या वेळेला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बेसिकली तुम्ही प्रेझेंट करायचं असतं की तुम्हाला कोणत्या एरियामध्ये
इंटरेस्ट आहे रिसर्च करण्यासाठी, तर तुमचा रिसर्च इंटरेस्ट कोणता आहे ते जाणून घेण्यामध्ये ते पॅनल इंटरेस्टेड असतं आणि तुम्हाला प्रश्न देखील त्या रिसर्च एरियाच्या अराउंड विचारले जातात. त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये रिसर्च करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या मेथडॉलॉजी वापरू शकता याच्याबद्दल विचारलं जातं. अशा प्रकारे तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास आतापासून करायला सुरू करू शकता आणि त्या टॉपिकच्या अराउंड जे काही गोष्टी आहेत किंवा करंट ट्रेंड्स आहेत रिसर्चमधले त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या इंटरव्ह्यूच्या पूर्वी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमचा रिसर्च एरिया डिफाईन करता त्याच्यानंतर तुम्ही रिसर्च प्रपोजल किंवा सिनॉप्सिस बनवण्याकडे लक्ष देऊ शकता. तर प्रत्येक सेंटरनुसार ही रिक्वायरमेंट वेगवेगळी असू शकते. काही सेंटर्समध्ये अशा प्रकारचं रिसर्च प्रपोजल सबमिट करावं लागतं, तर काही सेंटर्समध्ये सबमिट करण्याची गरजही नसते. पण तरीही तुम्ही आपल्या साईडून हे प्रिपरेशन करूनच मग इंटरव्ह्यूला जावं. जेव्हा तुम्ही तुमचा एरिया डिफाईन केलेला आहे तेव्हा तुम्ही तुमच्या टॉपिकबद्दल या रिसर्च प्रपोजलमध्ये लिहिणं एक्सपेक्टेड असतं, की तुम्हाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स वाटतात की जे तुम्हाला ॲड्रेस करावेसे वाटतात किंवा याच्यातला कोणता एरिया आहे आणि त्या एरियामध्ये तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी रिसर्च करण्याचा विचार करत आहात. या सर्व गोष्टी फक्त रिटन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे लिहायच्या असतात. जर तुम्हाला मेथडॉलॉजीजबद्दल आयडिया असेल तर तुम्ही ते देखील डिफाईन करू शकता की ह्या रिसर्च करण्यासाठी मी कोणत्या प्रकारची रिसर्च मेथडॉलॉजी वापरण्याचा विचार करत आहे किंवा तुमचा हा एंटायर रिसर्च करण्याचा प्लॅन कसा असणार आहे किंवा वेगवेगळे चॅप्टर्स तुम्ही त्याच्यामध्ये कसे बनवणार आहात. ह्या सर्व गोष्टी ॲक्च्युली फुल फ्लेज्ड रिसर्च प्रपोजल जेव्हा तुम्ही ॲडमिशननंतर सबमिट करता त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणारच असता. पण त्याआधी तुमची किती तयारी आहे हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे हे रिसर्च प्रपोजल असणार आहे आणि जे तुम्हाला गाईड देखील करेल जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूच्या टाईमला जाल किंवा जेव्हा तुम्ही प्रेझेंट करत असाल. 6 ते 8 पेजेसमध्ये तुम्ही हे रिसर्च प्रपोजल किंवा तुमचा सिनॉप्सिस बनवू शकता. तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही ॲड्रेस केल्या पाहिजेत. पहिला मुद्दा असला पाहिजे की सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी किंवा इंट्रोडक्शन ऑफ युअर रिसर्च, की तुम्हाला तुमच्या सब्जेक्टमधला ह्या एरियामध्ये का रिसर्च करावं असं वाटतं किंवा त्या वाय हे जे तुम्ही आन्सर केलं पाहिजे ते या सेक्शनमध्ये तुम्ही करू शकता की सिग्निफिकन्स ऑफ युअर रिसर्च हे कसा असणार आहे. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट की सर्वे ऑफ लिटरेचर. तर तुमच्या ह्या टॉपिकमध्ये किंवा तुमच्या सब्जेक्टमध्ये या विषयावर आधी कोणकोणत्या प्रकारचा रिसर्च केला गेलेला आहे किंवा कोणकोणते काम या एरियामध्ये झालेलं आहे हे तुम्ही तिथे डिफाईन करू शकता. काही रेफरन्स मटेरियल तुम्ही वापरत असता तुमचं टॉपिक डिफाईन करण्यासाठी ते तुम्ही इथे स्पेसिफाय करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला शोधगंगाची वेबसाईट देखील युजफुल ठरेल. त्याच्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा पॉईंट असला पाहिजे एम्स अँड ऑब्जेक्टिव्स. तर तुमचा रिसर्च करण्यामागचे एम्स काय आहेत, तर अगदी 3-4 एम्स अँड ऑब्जेक्टिव्स जरी तुम्ही डिफाईन करू शकलात तरी इट इज मोर दॅन इनफ. त्याच्यानंतर जर तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीजबद्दल आयडिया असेल तर तुम्ही काही मेथडॉलॉजीज तिथे डिफाईन करू शकता. इट इज नॉट नेसेसरी की याच मेथडॉलॉजी तुम्ही वापरत आहात किंवा त्याच्यामध्ये चेंजेस पुढच्या स्टेजमध्ये नक्कीच तुम्ही करू शकता. तर दिस इज जस्ट टू गिव्ह द पॅनल अँड आयडिया की तुम्ही या एरियामध्ये रिसर्च कशा प्रकारे करू इच्छित आहात. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड कन्क्लुजन्स हा एक सेक्शन आहे की तुमचा रिसर्च केल्यानंतर तुम्हाला काय एक्सपेक्टेड कन्क्लुजन्स असू शकतात की तुम्ही त्याच्यावरून हा इन्फरन्स काढत आहात. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर तुमच्या रिसर्चचा प्लॅन नक्की कसा असणार आहे की त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असणार आहे, एक चॅप्टर ह्या बुकशी रिलेटेड असणार आहे, दुसरा चॅप्टर हा त्या बुक्सच्या कंपॅरिझनशी रिलेटेड असणार आहे. समथिंग लाईक दिस यू कॅन डिफाईन की तुमचा प्लॅन ऑफ रिसर्च नक्की कसा असणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चॅप्टरायझेशन. हे लेटर स्टेजमध्ये असतं पण इफ यू कॅन प्रिपेअर दिस इट इज गुड. त्याच्यानंतर बिब्लिओग्राफी की तुम्ही तुमच्या रिसर्च टॉपिकशी रिलेटेड कोणकोणते बुक्स रेफर केलेले आहेत किंवा कोणकोणते रिसर्च पेपर्स किंवा आर्टिकल्स रेफर केलेले आहेत त्याची एक तिथे लिस्ट तुम्ही डिफाईन करू शकता. तर टेंटेटिव्हली अशा प्रकारचं तुम्ही एक रिसर्च प्रपोजल घेऊन तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूच्या सेंटरवर जाऊ शकता किंवा सेम प्रकारे तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन देखील बनवू शकता. तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही इंटरव्ह्यूच्या तयारीला सुरुवात केली पाहिजे आणि तुमचा एरिया ऑफ रिसर्च हा डिफाईन केला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं रिसर्च प्रपोजल किंवा सिनॉप्सिस देखील तुम्ही बनवलं पाहिजे. तर या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही क्वेरीज असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच पोस्ट करा आणि इथून पुढच्या ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड किंवा रिसर्चशी रिलेटेड बऱ्याचशा विषयांवर व्हिडिओज आपण या सिरीजच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. तर अशा प्रकारचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.